श्री रेणुकादेवी महाविद्यालयाचे प्राचार्य माधव शारदा गजानन जोशी यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या वतीने हिंदी विषयात विद्यावाचस्पती PhD ही पदवी प्राप्त केल्याबद्दल आनंदधाम पीठाचे मठाधिपती परमपूज्य साईनाथ महाराज यांच्या अध्यक्षतेखाली 1 जानेवारी रोजी कपिलेश्वर धर्मशाळेत अभिष्टचिंतन करण्यात आले. पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व मित्रपरिवाराच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात सुजाण नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून बळीराम पाटील, मिशन मांडवीचे उपाध्यक्ष किशोर जगत, रेणुकादेवी संस्थानचे विश्वस्त संजय कान्हव, ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी समायोजित मनोगत व्यक्त केले, तर सत्कारमूर्ती प्राध्यापक डॉक्टर जोशी यांनी देवकी नंदन शुक्लचे साहित्य में समसामयिकता या प्रबंधाची उपयोगिता आपल्या ओघवत्या वाणीद्वारे कथन केली. अध्यक्षीय समारोप करताना परमपूज्य साईनाथ महाराजांनी समाज व देशाला दिशा देण्याचे कार्य संशोधनातून मिळते अशी भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार वसंत कपाटे यांनी, तर उपस्थितांचे आभार ज्येष्ठ पत्रकार विजय आमले यांनी व्यक्त केले. या प्रसंगी शासकीय कंत्राटदार सदाशिव राठोड, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार जोशी, पुंडलिक पारटकर, राज ठाकूर, संजय बनसोडे, सुरेश गिर्हे, संजय घोगरे, राम दातीर, दिगंबर जोशी, अपिल बेलखोडे, पुरोहित संघाचे अध्यक्ष अनुदीप कोरटकर, श्रीकांत जगत, गणेश जगत, गजानन रिठे व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. आदरातिथ्य के लिए मैं आपके प्रति शतशः आभारी हूँ. मैं आपके सामने नतमस्तक हूँ. साहित्य समाज का दर्पण होता है. समाज में घटित होने वाली अच्छी और बुरी घटनाओं का जायजा यह साहित्य के माध्यम से साहित्यकार व्यक्त करता है. धर्म, शास्त्र, पुराण आदि संत महानुभावों ने जिन बातों का उल्लेख अपने प्रवचनों में किया है, उन्हीं बातों का उल्लेख यह साहित्यकार करता है और समाज को चिंतनशील एवं वैचारिक बनाने का प्रयत्न करता है. स्वामी विवेकानंद अक्सर कहा करते थे कि गरीब होना पाप नहीं है, गरीबी में जन्म होना पाप नहीं है, किंतु गरीबी में जन्म बिताना, कुछ न करना यह पाप होता है. उससे बड़ा अहोभागी कोई नहीं होता है. इसी विषय को लेकर देवकीनंदन शुक्ल जी एक कायस्थ परिवार में, जो कि किसान परिवार से आते हैं, वे वहां पर जन्म लेते हुए भी झारखंड सरकार के उप सचिव पद पर पहुंचते हैं. और वहां पहुंचने के बाद में वे नित्य नियम के अनुसार ईमानदारी के साथ, प्रामाणिकता के साथ वे अपना पूरा कार्य करते हैं. और आगे चलकर उन्हें उनकी सर्विस में जो कुछ अनुभव प्राप्त हुए हैं, उन अनुभवों का लेखा जोखा वे अपने साहित्य के माध्यम से व्यक्त करते हैं. शुक्ल जी प्रायः बिहार में रहने वाले साहित्यकार हैं. दुर्भाग्य से गत वर्ष उनका देहांत हो चुका है. हमने उनका 2016 में साक्षात्कार लिया है, इंटरव्यू लिया है, और इंटरव्यू के समय पर एक बड़े अदब के साथ बात करने वाले एक 6-7 फीट का व्यक्तित्व रहे हैं. और उन्होंने बंगाल के साथ साथ में बिहार की ऐतिहासिकता को जोड़ने का कार्य किया हुआ है. हा कोणता असेल असं माझ्या मनात काही मी त्यांना विचारलो नाही. मात्र योगायोग असा आला की नववर्षाच्या निमित्तानं चांगलं काम की ज्यांनी PhD प्राप्त केले असे आमचे जोशी सरांचा या ठिकाणी कार्याचा गौरव हा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी आलो. आणि या निमित्तानं कार्यक्रमाला रेणुकादेवी संस्थांचे विश्वस्त कालव सर त्यांना दक्ष अभ्यासामध्ये पाहिजे आणि एकांतामध्ये अभ्यास करून कुठंतरी नवीन गोष्टीचा शोध लावणे आणि त्याच्यामध्ये PhD प्राप्त करणे. जसं एखादं पाणी आहे, त्याला फिल्टर करून पाणी पिणं, त्याच्यातले क्षार बाजूला करणं आणि त्याच्यातलं ते शुद्ध पाणी पिणं, तसं जीवाचा उद्धार करायचा असेल
तर जीव जसा फिल्टर करून त्याला परमेश्वरापर्यंत पोहोचावं लागते, तसं हे अभ्यास करत असताना याच्यातून काहीतरी नवीन शोध लावणं, याचं नाव आहे एक डॉक्टरेट, शोध लावणे. तर ही PhD प्राप्त करून घेण्यासाठी अतिशय कठोर अशी मेहनत करावी लागते. झाली हा महत्त्वाचा विषय की याच्यामध्ये त्यांनी ग्रस्ताश्रमाचं महत्त्व पटवून दिलं. संसार हा किती महत्त्वाचा आहे, ग्रस्ताश्रम सागर किती महत्त्वाचा आहे. ग्रस्ताश्रम ते सागर इतर आश्रम सरिता तीर्थ थोर महान महान गंगा पवित्र सागरे समावत. ग्रस्ताश्रमाचं महत्त्व या ठिकाणी पटवून दिलं की जसं ग्रस्ताश्रमाला सागराची उपमा दिली. सर्व जेवढ्या काही गंगा यमुना नद्या आहेत, तलाव आहेत, सर्वजण जसं समुद्रात जाऊन मिसळतात तसं ग्रस्ताश्रमाला जाऊन सर्व जाऊन मिळतात. सिद्ध साधू अमरगण ऋषीमुनी दैवता लागून संत तापसी मंत्री विद्वान ग्रस्ताचे साह्य घेतात. सिद्ध असो, साधू असो, अमरगण असो, राजकीय माणूस असो, आणि सर्व लोकांना ग्रस्ताश्रमाचं साह्य घेतल्याशिवाय त्यांना कुठलंच काही करता येत नाही, अशा प्रकारचं महत्त्व याच्यामध्ये सांगितलं. त्यानंतर विधवा महिलेचं वर्णन या ठिकाणी. विधवा हे राहणं हे समाजासाठी हिताचं नाही, आणि विधवा राहिल्यानंतर त्यांनी कुठंतरी पुढे जाऊन संसार करावा आणि आपला संसारामध्ये सुख उपभोगावं. सर्वांमध्ये ज्येष्ठ जर कोणतं काम असेल ते एक योजना. जर आता एखादी लेकरं काही त्यांना काही नसतील, काही कुठल्याही प्रकारची त्यांची व्यवस्था नाही, जे परेशान आहेत, असे लेकरं दत्तक घेऊन त्याला खूप मोठं करणं आणि त्यांच्या सर्व कुटुंबाची जिम्मेदारी घेणं, अशा प्रकारचं काम आपल्या समाज बांधवातून झालं पाहिजे. आणि हे जे दत्तक घेण्याची जी प्रथा आहे ही आपल्या महानुभव पंथामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आहे. संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर.